अंबरनाथ नगरपालिकेच्या सभापती निवड व 6 समित्यांची निवड करण्यासाठी सोमवारी भरवण्यात येणारी सभा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने शनिवारी दिलेत. शिंदे सेनेने स्थापन केलेली आघाडी मान्य करण्याच्या ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला अंबरनाथ विकास आघाडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, अजित पवार आणि एका अपक्षाने मिळून स्थापन केलेल्या अंबरनाथ विकास आघाडीला डच्चू देत राष्ट्रवादी अजित पवारने शिंदे सेनेशी हातमिळवणी करत आधी भाजप बरोबर केलेली आघाडी तोडण्यात यावी यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. भाजप बरोबर आघाडी स्थापन करण्यासाठी दिलेली प्रतिज्ञापत्रे मागे घेऊन तो निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची विनंती मान्य करत 9 जानेवारी रोजी शिंदे सेना, राष्ट्रवादी अजित पवार आणि अपक्षांची मिळून तयार करण्यात आलेल्या गटाला मान्यता दिली. या निर्णयाविरोधात भाजपच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ विकास आघाडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. राष्ट्रवादी अजित पवारांच्या नगरसेवकांनी आघाडीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया पार न पाडताच दुसऱ्या गटाशी हातमिळवणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही ती प्रक्रिया पार पाडण्यात आली की नाही याची छाननी न करता आधीच आघाडी रद्द केली आणि नव्या गटाला परवानगी दिली. कायद्याने जिल्हाधिकारी आधींचा आघाडी स्थापनेचा निर्णय मागे घेऊ शकत नाही असे याचिकेत म्हटले. या निर्देशानंतर नगरपालिकेत कोणत्या घडामोडी घडतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय अयोग्य असल्याने नव्या गटाला अवैध ठरवावे अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. हे 4 जण राष्ट्रवादी अजित पवारचे नगरसेवक अशा प्रकारे संपूर्ण लोकशाही यंत्रणेला वेठीस धरू शकत नाही. आज यांच्यावर प्रेम, उद्या त्यांच्यावर प्रेम, यांचे नक्की कोणावर प्रेम आहे आणि ते किती काळ टिकणार हे सांगता येणार नाही असे न्यायालयाने उपहासाने म्हटले. हा प्रश्न न्यायालयाने सोडवावा. ही आम्ही पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवू. आमच्याकडे आला तर आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू. त्यासाठी काही काळ लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी सारासार विचार करून पुन्हा निर्णय घ्यावा असे वाटत असेल तर त्यांच्याकडे पुन्हा हे प्रकरण पाठवू. याबाबत दोन्ही पक्षांनी निर्णय घ्या आणि सोमवारी माहिती द्या असे निर्देश न्यायालयाने शिंदे सेना व भाजपला दिले आहेत.